जैन विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर आहे बघा. आणि त्यातले जे काही क्वेश्चन आहेत ते 10 सेकंदामध्ये कसं सॉल्व्ह करायचं आपण इथं बघणार आहे बघा. ओके, एसएससी जीडी म्हणलं का सगळ्यांचे अवघड क्वेश्चन असतात, ते 10-10 सेकंदामध्ये कसं सॉल्व्ह करायचं हे आपण आता इथं बघणार आहे बघा. पहिला क्वेश्चन आहे बघा, अंतर वेग वेळ या टॉपिक वरला हा क्वेश्चन आहे, किंवा वेग वेळ अंतर ह्या टॉपिक मधला पहिला क्वेश्चन आहे बघा. कसं सॉल्व्ह करायचं बघा. त्याच्यामध्ये रिटा 4 किमी प्रति तास वेगाने पी ते क्यू पर्यंत धावू लागते. जर पी आणि क्यू मधील अंतर 6000 मीटर असेल तर पी आणि क्यू मधील अंतर कापण्यासाठी रिताला किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं. 4 पर्याय दिलेत बघा. कसं सॉल्व्ह करायचं 10 सेकंदामध्ये हे आपण बघूया. अंतर म्हटलं का एक सूत्र आठवतंय, अंतराचं सूत्र आहे बघा. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता बघा, इथं अंतर दिले आपल्याला 6000 मीटर दिले आणि वेग जो दिलाय तो किलोमीटर पर आवर मध्ये दिलाय. आपण काय करूया, किलोमीटर मध्ये घेऊया. ओके, एकदम सिंपल स्टँडर्ड युनिट्स मध्ये घेऊया. 6000 मीटर म्हणजे किती किलोमीटर, म्हणजे 6 किलोमीटर. वेग जो आहे आपला तो किती आहे बघा, वेग जो आहे तो 4 किलोमीटर पर आवर आहे. आणि आपल्याला वेळ काढायची, वेळेला मी एक्स म्हणतो. आपल्याला काय काढायचं इथं, वेळ काढायची. राईट, एक्स म्हणा टी म्हणा काय प्रॉब्लेम नाही. राईट, आता आपण काय करूया, हे 6 हे 4 गुणिले हे इथं गेल्यानंतर काय होणार बघा, भागिले इज इक्वल टू एक्स. आता बघा 4 एक्के 4, 2 राहिले, पॉईंट दिला, 20 झाले, 4 पंचे 20, म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय आलं बघा, 1.5 तास. 1.5 तास हे झालं तुमचं उत्तर. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे काय झालं तुमचं, ह्या क्वेश्चनचं काय झालं तुमचं इथं आन्सर झालं. असं तुम्ही काय करू शकता 10 सेकंदामध्ये, कायच अवघड नाही. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, व्हॅल्यू टाका, फक्त युनिट स्टँडर्ड पाहिजेत. ओके, म्हणजे तुमचं कधीच चुकणार नाही. आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया याच्यामध्ये. आता दुसरा क्वेश्चन जो आहे तो लसावी मसावी टॉपिक मधला क्वेश्चन आहे बघा. ओके, 456 आणि 240 या दोन संख्यांचा मसावी 24 असतील तर दिलेल्या संख्यांचा लसावी किती. तर ओके, आता आपल्याला लसावी इथं काढायचा बघा. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा. सूत्र एक आहे बघा इथं, लसावी गुणिले मसावी. सूत्र तुम्हाला माहिती असेल, लसावी गुणिले मसावी. लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. काय म्हणते सूत्र, लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. आपल्याला लसावी काढायचा आहे. मी लसावीला एक्स म्हणतो, लसावीला काय म्हणतो, एक्स म्हणतो. ज्याला काढायचं त्याला एक्स माना. मसावी किती आहे बघा आपला इथं, मसावी तिने दिलाय 24. मसावी किती दिलाय तुम्हाला, 24 दिलाय. दोन संख्या दिल्यात बघा. एक संख्या 456, एक संख्या किती आहे बघा आपली इथं 456, आणि जे काही दुसरी संख्या आहे ती 240 आपल्याला इथं बघायला मिळते. दुसरी संख्या किती आहे बघा इथं तुमची 240. राईट, आता सगळं आपण लिहिलेलं आहे. आता फक्त काय करूया, आपण कॅल्क्युलेशन करूया. कसं करायचं बघा कॅल्क्युलेशन. एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपल्याला काय काढायचं, लसावी काढायचं आहे. हे 24 जे गुणिले तिकडे गेल्यानंतर आपण भागिले होणार बघा. ह्यांचा अजिबात गुणाकार करून आहे तसं ठेवा. 456 गुणिले 240 आणि भागिले ह्याला काय येणार बघा इथं 24 येणार, भागिले 24. 24 एके 24, 24 10 240, आणि फक्त हे जे एक शून्य लावा, तुमचा आन्सर आलेला आहे. म्हणजेच किती आलं बघा, 4 5 6 आणि ह्याच्यावरती एक शून्य लावा, म्हणजेच एक्स म्हणजे तुमचा लसावी किती झाला बघा, 45 60. कुठे दिसते बघा, पर्याय क्रमांक 2. असं तुम्ही काय करू शकता, एकदम सिंपल वेनं कॅल्क्युलेट करू शकता. बघा कसा फॉर्म्युला आहेत, किंवा एसएससीचा डाटा कसा आहे बघा, एकदम सिंपल लेवलचे क्वेश्चन आहेत, काहीच अवघड नाही. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे बघा, जर घनाची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 16 सेमी, 15 सेमी आणि 12 सेमी असेल तर घनाच्या सर्वात लांब कर्णाची लांबी किती. घनाचा सर्वात लांब कर्ण आता आपल्याला काढायचा आहे. आणि घनाचा सर्वात लांब कर्ण जर काढायचं असेल त्याचं सूत्र आहे बघा, एक्स इज इक्वल टू लांबीचा वर्ग प्लस रुंदीचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. बघा काय, घनाचा सर्वात लांब कर्ण जर काढायचं असेल तर त्याचं सूत्र महत्वाचं आहे, वर्गमुळात लांबीचा वर्ग प्लस रुंदीचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. आणि हे जर वर्गमूळ घ्या, तुमचं उत्तर येणार आहे बघा. कसं सॉल्व्ह करूया, एक्स इज इक्वल टू कर्ण काढायचं आपल्याला. राईट, लांबी किती आहे बघा त्याची, लांबी जी आहे ती 16चा वर्ग ते लिहा. लांबी किती आहे 16चा वर्ग, प्लस रुंदी किती आहे बघा त्याची, रुंदी जी आहे ती 15 सेंटीमीटर आहे. काय करायचा, 15चा वर्ग, प्लस उंची किती आहे बघा, उंची जी आहे ती 12 सेंटीमीटर आहे. आणि त्या 12चा आपण काय करूया, आपण इथं वर्ग करूया. आणि हे सगळ्यांचा वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे. ओके, 16चा वर्ग जो आहे तो किती आहे बघा, 16चा वर्ग आहे 256. नेक्स्ट 15चा वर्ग किती आहे बघा, 15चा वर्ग आहे 225. 15चा वर्ग 225 प्लस 12चा वर्ग जो आहे तो किती आहे बघा 144. आणि ह्याची बेरीज करा, तुमचं उत्तर येईल बघा. आता बेरीज पण कशी करायची बघा, एकदम सिंपल वेनं आपण इथं बेरीज करूया. राईट, ह्यातलं 256 आहे, ह्यातलं 6 काढून ह्याला द्या. 6 काढून ह्याला दिल्यानंतर इथं 150 झालं आणि इथं 250. 150 आणि 250 किती झाले बघा 400, आणि 400 आणि 225
म्हणजे किती झाले बघा 400 आणि 225 म्हणजे 625 म्हणजेच कर्णाचं तुमचं उत्तर आलं बघा. आणि 625 वर्गमुळात म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, ह्याचं वर्गमूळ किती आहे बघा 25. म्हणजेच 25 कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 4. हे काय झालं तुमचं असं उत्तर. म्हणजे तुम्हाला जर घनाचं सर्वात लांब कर्ण काढायचं असेल तर तुम्हाला हे सूत्र माहिती असणं महत्वाचं आहे. एकदम 10 सेकंदाच्या आत तुम्ही काय करू शकता, याचा आन्सर फाइंड आउट करू शकता. राईट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, 4 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे एक सिंपल क्वेश्चन आपल्याला इथे बघायला मिळते एसएससी द्वारे. भूखंडाची किंमत किती आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजेच 15 लाख रुपये. 15 लाख ते रुपये 18 लाख पर्यंत वाढते. तर भूखंडाच्या किमतीत टक्केवारी वाढ किती आहे किंवा किती टक्के वाढ झाली बघा. ओके, सुरुवातीला 15 लाख होती, नंतर 18 लाख झाली, तर किती टक्के वाढ झाली. मी 15 लाख वगैरे काय घेत नाही, मला फक्त 15 दिसते. काय दिसते बघा, मला दिसते 15. म्हणजेच काय, 15चं किती झालं बघा 18. मी शून्य लिहत नाही. राईट. कितीची वाढ झाली हो, कितीची वाढ झाली, 3ची वाढ झाली. कितीची वाढ झाली, 3ची वाढ. कुणावर झाली खरं, 15 वरती. म्हणजेच काय झालं बघा, जी काय वाढ झाल्या ती 15 वरती कितीची वाढ झाल्या, 3ची वाढ. गुणिले काय करा, इथे 100 करा, तुमचं उत्तर आलं 3 1 3, 3 5 15. तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यू पार्ट असेल इथेच तुमचं उत्तर आलं. 100ची काही गरज पण नाही. 1/5 किंवा 100 न त्याला 100ला 5 न भागा, तुमचं उत्तर आलं 1/5 म्हणजे किती टक्के असते, 20%. झालं तुमचं उत्तर आलं. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, कायच अवघड नाही. ओके, हा तर 5 सेकंदामध्ये झाला. आता पुढचा, त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता अपूर्णांक आपल्याला सर्वात मोठा शोधायचा बघा. वेगवेगळे मेथड्स आहेत. आपण कोण कोण छेद समान करते किंवा काय करूया, आपण शून्य लावूया. याच्यामध्ये शून्य लावलं तर आपला सर्वात मोठा अपूर्णांक. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं. इथं 5/7 पहिल्यांदा अपूर्णांक लिहूया. 5/7 काय करूया आपण, अंशामध्ये काय करूया, इथं शून्य लावूया एक. त्यानंतर बघा 3/7 आहे, सॉरी 3/8 आहे. इथं काय करूया, एक शून्य लावत जाऊया. त्याच्यानंतर बघा इथं 9 किती आहे बघा 15, फक्त शून्य लावा. आणि नेक्स्ट इथे किती आहे बघा 4/9. अंशामध्ये काय करूया, फक्त प्रत्येकाच्याच शून्य ऍड केलंय बघा. ओके, अंशामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, व्हॅल्यू तीच राहणार आपली. आता भाग लावत जावा. 7 1 7, 7 7 49 आणि समथिंग 7 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर येईल. ओके, 7 पॉईंट समथिंग काही मला माहित नाही, पण 7 तरी फिक्स आहे. ओके, नेक्स्ट बघा 8 1 8, 8 3 24 आणि पॉईंट समथिंग, म्हणजेच हे जर काय उत्तर येईल बघा 3 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर येईल. आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा. कसं शोधायचा बघा, 15 1 15, 15 7 90, डायरेक्ट भाग गेला बघा. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आली 6, प्युअर 6 व्हॅल्यू आली. राईट. त्यानंतर बघा इथं 9 1 9, 9 चोक 36 आणि 4 पॉईंट समथिंग, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आली बघा 4 पॉईंट समथिंग. म्हणजे ह्यातला सगळ्यात मोठा अंक कुठला दिसतो बघा 7 पॉईंट, 3 पॉईंट, 6 आणि 4. सगळ्यात मोठा कोणता आहे तुमचा 7. आणि 7 वाला म्हणजेच 5/7 अपूर्णांक आपण घेतलेला बघा. 5/7 म्हणजे पर्याय क्रमांक 2. ह्याचं काय झालं उत्तर झालं बघा. एकदम सिंपल, काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये. फक्त शून्य ऍड करा, त्याला भागा आणि सिंपल ह्याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन करू शकता. ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करू शकत नाही. भागल्यानंतर तुम्ही 7 मोठा आहे का 4 मोठा आहे का 6 मोठा आहे का 3 मोठा आहे, तुम्ही इझिली सांगू शकता. सगळ्यात छोटा पण सांगू शकताय, सगळ्यात मोठा पण तुम्ही सांगू शकताय. राईट. नेक्स्ट, आता पुढचा क्वेश्चन आहे बघा 6 नंबरचा. 1000 मीटर शर्यतीत ए बी ला 50 मीटर किंवा 5 सेकंदाने हरवतो. 50 मीटर किंवा 5 सेकंदाने हरवतो. ए ला शर्यत पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल. ए ला शर्यत पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल असं म्हणते बघा. ए बी ला कितीने हरवतोय 50 मीटर. हे महत्वाचं आहे. कितीने हरवतोय 50 मीटर किंवा म्हणते 5 सेकंद, इज इक्वल टू 5 सेकंद घेऊया. 50 मीटर म्हणजेच काय आहे मग 5 सेकंद. आणि ए ला जर शर्यत पूर्ण करायची असेल तर त्याला किती पळायला पाहिजे, 1000 मीटर पळायला पाहिजे. किती पळायला पाहिजे, 1000 मीटर. आणि 1000 मीटर म्हणजे किती हे आपल्याला इथे शोधायचं बघा. एकदम सिंपल, कायच अवघड नाही ह्याच्यामध्ये. हे जे काय तुमचं 5 हे असणार आहे, हे जे कितपट आहे, बरोबर 10 पट आहे. बरोबर कितपट आहे बघा 10 पट. 5 10 50. मग इथं आपला असा आन्सर असणार आहे की आपल्या जे काय 1000 आहे ते त्याच्या 10 पट असणार आहे. आणि एकच पर्याय ह्याच्यामध्ये 100. तुम्ही जर 100 जर घेतलं सा तर 100च्या 10 पट किती आहे बघा तुमचं 1000 आहे. म्हणजेच किती वेळ लागेल बघा 100 सेकंद वेळ लागेल. एकदम सिंपल, एक 5 सेकंदामध्येच आपलं उत्तर होतं. एकदम सिंपल मध्ये तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. राईट. त्याच्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळते बघा. आता हा क्वेश्चन कसा आहे बघा. याच्यामध्ये जर संगीताच्या मासिक वेतनामध्ये 3/203% वाढ होते तेव्हा तिला रुपये 132 अधिक मिळतात, तर संगीताचे मासिक वेतन काय असेल. तुम्हाला काय काढायचं इथं, संगीताचं मासिक वेतन काढायचं. आणि ते कसं काढायचं, एकदम सिंपल बघा. ओके, फक्त वाढ किती झाल्या बघा इथं महत्वाचं, जे जेव्हा टक्केवारी आहे ती आपण आकडा लिहूया. 3/203%. 3/203%. आता ह्याचं कन्वर्ट करूया आपण पहिल्यांदा. आपण हा मिश्र अपूर्णांक आहे, ह्याचं साध्या अपूर्णांकामध्ये काय करूया आपण, रूपांतर करूया. प्लस टक्केवारीचं पण चिन्ह आहे बघा. ओके, ते कसं करायचं आपण ह्याच्यामध्ये फाइंड आउट करूया. 3 3 9, 9 आणि 2 किती झाले बघा इथं 11
छेद 3, 11/3 आणि पर्सेंटेजचा एक सिंबल आहे आणि पर्सेंटेज मध्ये काय असते भागिले 100 असते. म्हणजेच ह्याला काय होणार बघा 11ला भागिले काय होणार तुमचं 100 होणार. म्हणजेच 11 छेदामध्ये किती झालं बघा तुमचं इथं 300. म्हणजे 300 रुपये जर पगार असेल तर वाढ किती झाली बघा त्याच्यावरती 11. ओके, हा 300 रुपये पगार आणि वाढ किती झाली बघा 11. म्हणजेच 11 म्हणजे ऍक्च्युअल वाढ किती झाल्या बघा 11 म्हणजे 132. तर आपल्याला काय सांगितलं बघा त्याचं मासिक वेतन सांगितलं आणि मासिक वेतन किती आहे बघा आपण काढलं आता 300. 300 म्हणजे किती आता हे आपल्याला इथं सॉल्व्ह करायचं आहे. जर तुम्ही बघायला गेला असा कसा डाटा आहे बघा एक्झामचा डाटा आहे त्यामुळे कसं आहे बघा हे जे 132 आहे ते 11च्या किती आहे बघा 12 पट आहे. 11च्या किती आहे बघा 12 पट आहे आणि आपला आन्सर जे असणार आहे 100% काय असणार आहे 12 पट असणार आहे. आणि 12 त्रिक 36 आणि त्याच्यावरती 2 शून्य लावा. 12 त्रिक 36 आणि 2 शून्य म्हणजेच काय उत्तर आलं बघा 3600. म्हणजे मासिक वेतन किती असणार आहे तिचं 3600 असणार आहे. हे झालं तुमचं उत्तर. असं तुम्ही काय करू शकताय सिंपल इझी वेनं सॉल्व्ह करू शकताय. राईट. आता 8वा क्वेश्चन आहे बघा आपला चिन्हांकित किमतीवर 8%ची सवलत ₹25च्या रोख सवलती इतकाच नफा देते तर चिन्हांकित किंमत किती. चिन्हांकित किंमत म्हणजे छापील किंमत म्हणजेच मुद्रित किंमत आपल्याला इथं काढायची आहे याच्यामध्ये. 8%ची सवलत आणि सूट जी दिली जाते किंवा सवलती दिली जाते ती कशावर दिली जाते तुम्हाला चिन्हांकित किमतीवरती सूट दिली जाते बघा. किती सूट दिल्या बघा 8%ची सवलत 25च्या रोख सवलती इतकाच नफा देते. म्हणजेच काय म्हणतोय तो 8% म्हणजे किती म्हणते 8% म्हणजे 25 रुपये. 8% म्हणजे 25 रुपये आणि चिन्हांकित किंमत किती असते नेहमी 100% आणि 100% म्हणजे किती हे तुम्हाला शोधायचं आहे. सरळ तिरकस गुणाकार करा तुमचं उत्तर येते बघा. काय करायचं कोणाकोणा तिरकस गुणाकार 100 गुणिले 125 100 गुणिले 125 आणि जे एक्स बरोबर असते ते कुठे घ्यायचं छेदामध्ये घ्या तुमचं उत्तर येईल बघा. ओके, आता सॉल्व्ह करा तुमचा आन्सर याच्यामध्ये येते. कसं सॉल्व्ह करायचं बघा इथं 4चा भाग आलो 4 दोन्ही 8 4 दोन्ही 8 4 पंचे 20. ओके, म्हणजे 25चा भाग लागला 2चा भाग लागला. राईट. आता आपल्याला माहित आहे बघा 25 गुणिले 25 आणि 25चा वर्ग तुम्हाला माहित आहे. 25चा जो काही वर्ग आहे तो किती आहे बघा 25चा वर्ग आहे 625 आणि 625 छेदामध्ये किती 2. 625 छेदामध्ये 2 आणि कुठल्या पण संख्येला 2 न भागताय तेव्हा व्हॅल्यू काय होते त्याचे निम्मे होते बघा. ओके, आता कसं सॉल्व्ह करायचं बघा 600च्या निम्म किती 600च्या निम्म 300 आणि 25च्या निम्म किती हो 12.5. 25च्या निम्म किती 12.5 म्हणजेच उत्तर किती आलं बघा 312.5 आणि 312.5 म्हणजेच पर्याय क्रमांक कुठला आला बघा 4. एकदम सिंपल कायच अवघड नाही. कॅल्क्युलेशन कसं करायचं खूप टाकणार एकदम सिंपल मध्ये. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर बघा 9वा क्वेश्चन आहे बघा ह्याच्यामध्ये महत्वाचा क्वेश्चन आहे आता क्वेश्चन. ओके, एकदम क्वेश्चन मोठा दिसतोय आपल्याला हे आपल्याला पदावलीचा क्वेश्चन आहे. ओके, पण कायच अवघड नाही पण एक ह्याच्यामध्ये हा ब्रॅकेट आलाय बघा. हे जे आहे ह्याला म्हणायचं व्हॅन्क्युलम किंवा काय म्हणायचं रेगी ब्रॅकेट किंवा रेगी कंस म्हणायचं आणि पहिल्यांदा तो सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. ओके, बॉडमास रूल जे आहे त्याच्यामध्ये व्ही बॉडमास असताय बघा. व्ही म्हणजे व्हॅन्क्युलम आणि व्हॅन्क्युलम म्हणजे रेगी कंस आणि हे पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. नंतर भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी हे आपल्याला माहित आहे पण त्याच्या आधी काय करायला पाहिजे रेगी कंस जे आहे ते आपण काय करायला पाहिजे सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा एक कंस घेऊया नंतर तो कंस घेऊया आणि त्याला भागिले आणि कसं सॉल्व्ह करायचं बघा याच्यामध्ये. राईट. 24 त्यानंतर भागाकारात चिन्ह आहे 24 भागिले 12 वजा 4. 12 वजा 4 काय आलं बघा तुमचं इथं 8 आलं आणि प्लस काय आहे तुमचं 32. हा एक ब्रॅकेट झाला सॉल्व्ह करून घेतला. भागिले पुढच्या ह्याच्याकडे जाऊया 4 पहिल्यांदा ह्याला काय करायला पाहिजे भागाकार करायला पाहिजे. बे के बेन चोक 8 4चा भाग गेला वजा किती आला बघा 3. आता आपण दोन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह करूया आणि काय आन्सर येते ते बघूया. सरळ इथं भागाकार पहिल्यांदा करायला पाहिजे 8 एके 8 8 त्रिक 24 आणि 32 आणि 3 किती झाले बघा माझ्या इथं 35. 32 आणि 3 किती 35 भागिले चिन्ह आपले. ओके, त्यानंतर बघा 4 आणि 4 8 8 वजा 3 8 वजा 3 किती आले बघा तुमच्या इथं 5. 5 एके 5 5 7 35 म्हणजेच माझा आन्सर काय आलाय बघा 7. पर्याय क्रमांक 2. असं तुम्ही काय करू शकताय सिंपल वेनं हा फॉर्म्युला किंवा हा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही काय करू शकता इझिली सॉल्व्ह करू शकताय. पण महत्वाचं काय सोडवायला पाहिजे तुम्हाला पहिल्यांदा रेगी कंस किंवा व्हॅन्क्युलम जे आहे ते पहिल्यांदा सोडून घ्यायला पाहिजे तरच तुमचा आन्सर बरोबर येणार. राईट. 10 नंबरचा क्वेश्चन बघा कसं सॉल्व्ह करायचा आहे. चक्रवाढ व्याज मधला क्वेश्चन आहे बघा. 2 वर्षासाठी ₹1225 च्या रकमेवरील व्याज ₹144 आहे. जेव्हा व्याज एका विशिष्ट व्याजदराने वार्षिक चक्रवाढ होते स्टॉप वार्षिक व्याजदर शोधा. आपल्याला काय करायचं व्याजदर शोधायचा. ह्याच्यामध्ये काय काय दिले बघा महत्वाचं मुद्दल दिले आपल्याला. ह्याच्यामध्ये जी काय मुद्दल दिल्या मी तर मुद्दल दिल्या म्हणतो. मुद्दल किती दिल्या बघा त्यांनी ₹1225 मुद्दल दिल्या. ₹1225 काय दिल्या मुद्दल दिल्या
आणि त्याच्यावरती व्याज किती झाले बघा, 2 वर्षामध्ये व्याज जे दिले झाले ते 144 रुपये व्याज झाले. 1225 प्लस 144 किती येणार बघा इथं आपलं 1369. किती येणार बघा इथं 1369 आहे का नाही सांगा बघा, बेरीज मारा तुमचं उत्तर येते. म्हणजे ही काय झाली आपली मुद्दल झाली, हे आपलं व्याज आहे आणि ही काय झाली आपली रास झाली बघा. म्हणजे 2 वर्षाची रास किती होणार बघा 1369. राईट. आता काय करूया बघा, आपल्याला 2 वर्षाचं काढायचं आहे. आपण ह्याचं वर्गमूळ घेऊया, दोन्हींचं वर्गमूळ. समजा मी ह्याला वर्गमुळामध्ये टाकलं सरळ दोन्हींचं, फक्त ह्या मुद्दल आणि राशीला काय करायचं वर्गमुळामध्ये टाकायचं. आता ह्याचं वर्गमूळ किती येते बघा, शेवटी 5 आहे म्हणजे 5 आणि ह्याचं किती येणार बघा 3. म्हणजे हा जो 1225 वर्ग आहे ह्याचा वर्गमूळ किती 35. राईट. त्याच्यानंतर बघा 1369 ह्याचं किती येणार बघा 7 आणि 3. म्हणजेच मुद्दल 35 रुपये असताना तुमचे रास किती व्हायला 37 रुपये व्हायला, तुमचं व्याज किती व्हायला बघा. मग किती वाढाले म्हणजे व्याज किती व्हायला 2. 35 मध्ये 2 मिळालं तर काय होते 37 होते, म्हणजे व्याज किती 2. राईट. आता जे काय तुमचं व्याज होते ते कशावरती होते बघा, तुमच्या मुद्दलावरती आकारलं जाते. म्हणजे 35 वरती कितीची वाढ झाली 2 ची वाढ झाली. 35 वरची 2, 35 वर 2 ची वाढ, ह्याला गुणिले काय करा 100 करा, तुमचं उत्तर येते बघा 5 7 35, 5 दुनी 10 0, 20 दुनी 40, 40 छेदामध्ये 7 आणि ह्याला भाग घालूया, आपलं उत्तर येते बघा 7 5 35, 5चा भाग लागला, बाकी किती राहिले बघा 5 आणि छेदामध्ये 7, 5 5/7 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. असं काय करू शकता मित्रांनो तुम्ही, एसएससी चे काही प्रॉब्लेम आहेत ते 10-10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. शांत डोक्याने सॉल्व्ह करा, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे ती. ओके, कुठल्या पण एक्झामला तुम्हाला ह्याचा वापर होईल. कसं सॉल्व्ह करायचं त्यासाठी चॅनलला फॉलो करा. तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स या चॅनलद्वारे तुम्हाला समजण्यात येतील किंवा समजावून सांगण्यात येतील. राईट.